श्री स्वामी समर्थ. चुकूनही या 5 वस्तू कोणाला गिफ्ट करू नका, नाहीतर तुमचं नशीब बिघडेल. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये खास त्या लोकांसाठी आहे की जे भेटवस्तू देतात. तुम्ही जेव्हा कोणालाही गिफ्ट विकत घेण्यासाठी जाल तेव्हा वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत, ते एकदा वाचूया आपण. तर आपल्याकडे गिफ्ट देण्याची एक जुनी पद्धत आहे, परंपरा आहे. मग कोणाचे लग्न असो, वाढदिवस असो, गृहप्रवेश असो वा कोणताही सण असो, नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि आनंद वाटण्यासाठी आपण एकमेकांना गिफ्ट देत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का की काही गिफ्ट्स असे आहेत जे दिल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू गिफ्ट म्हणून देणे शुभ नाहीतर अशुभ मानले जाते. तर त्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात, तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. पण वास्तुशास्त्रातील नियमानुसार कोणत्या वस्तू गिफ्ट म्हणून द्यायचे नाहीत हे आपण या व्हिडिओतून नक्की जाणून घेऊया. पहिली गोष्ट आहे तीक्ष्ण धार असलेल्या वस्तू. वास्तुशास्त्रानुसार चाकू, तलवार, कात्री किंवा इतर कोणत्याही क्षीण व धार वस्तू कधीही गिफ्ट करू नये. या वस्तू गिफ्ट म्हणून दिल्यास नात्यामध्ये कटुता निर्माण होते. असे मानले जाते की तीक्ष्ण वस्तू नातेसंबंध तोडतात. त्यामुळे आपण आपल्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये आपण छोट्या मुलांना स्टायलिस्ट आपण कैची वगैरे देतो. ते पेपर कटिंगच्या कैची असतात, काय काय वेगवेगळ्या धारदार वस्तू असतात, त्या अजिबात देऊ नये. याशिवाय ज्या लोकांना तुम्ही वस्तू भेट देता त्यांच्या आयुष्यात आर्थिक समस्या देखील वाढू शकतात. म्हणून नातेवाईक असो वा मित्र, अशी भेटवस्तू देणे टाळावे. दुसरी वस्तू आहे घड्याळ. ही तर सगळ्यांची प्रिय वस्तू आहे आणि एकमेकांना आपण बघतो की घड्याळ एकमेकांना गिफ्ट दिलेलं आपण भरपूर ठिकाणी बघितलं आहे. तर अनेकदा लोक आपल्या खास व्यक्तीसाठी, मित्रमैत्रिणींसाठी, नवरा बायकोसाठी सुद्धा घड्याळ गिफ्ट म्हणून देतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ मानले जाते. घड्याळ हे वेळेचे प्रतीक आहे आणि ते भेट देणे म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचा चांगला वेळ हिरावून घेत आहात. त्यामुळे तुमच्या नात्यात अंतर वाढू शकते आणि नकारात्मकता जळ वाढू शकते. तिसरा आहे देवाचा फोटो आणि मूर्ती. अनेकांना असे वाटते की देवाची मूर्ती किंवा फोटो देणे शुभ आहे, परंतु वास्तुशास्त्रानुसार ते भेट म्हणून देणे योग्य मानले जात नाही. कारण देवाची मूर्ती किंवा फोटो घरात आनंद, शांती, समृद्धी आणतात. परंतु जेव्हा तुम्ही ते दुसऱ्याला देता तेव्हा असे मानले जाते की तुम्ही तुमच्या घराची सकारात्मकता ऊर्जा इतरांना देत आहात. याचा तुमच्या घरातील आनंद आणि शांतीवर देखील परिणाम होऊ शकतो. चौथी गोष्ट आहे पेन. विद्यार्थ्यांना किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना वाढदिवसाच्या दिवशी सहसा पेन गिफ्ट म्हणून दिले जाते, परंतु वास्तुशास्त्रानुसार असे करू नये. पेन भेट दिल्याने तुमच्या करिअरवर किंवा व्यवसायावर नकारात्मक परिणाम दिसू शकतात. यामुळे तुमच्या मेहनतीचे फायदे इतरांना मिळण्याची शक्यता जास्त असते. म्हणून जर तुम्हाला गिफ्ट घ्यायचे असेल तर दुसरे काहीही निवडा. पाचवी गोष्ट आहे पाण्यासंबंधित. फिश, ॲक्वेरियम, वॉटरफॉल, टर्टल, शोपीस किंवा पाण्याने भरलेले शोपीस यांसारख्या पाण्याशी संबंधित वस्तू गिफ्ट म्हणून देणे देखील अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात म्हटले जाते की पाणी हे सौभाग्याचे प्रतीक आहे आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला पाण्याशी संबंधित वस्तू गिफ्ट देता याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचे सौभाग्य त्या व्यक्तीला देत आहात. याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि आर्थिक नुकसानसुद्धा होऊ शकते. त्यामुळे या 5 गोष्टी सोडून तुम्हाला कुठल्याही गोष्टी द्यायच्या असेल तर तुम्ही देऊ शकता. धन्यवाद. माझा असंच चॅनल जर तुम्हाला आवडत असेल, नवीन नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. आणि व्हिडिओ जर आवडल्यास प्लीज कमेंट करून सांगा.